किचन. जय श्री कृष्ण. मी कोनिका आणि कोनिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला बिहारची अतिशय प्रसिद्ध असा पदार्थ आहे भगोसा. भगोसा ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करत आहे. चला तर मग कोनिकाज किचन मध्ये जाऊया आणि बिहारचा प्रसिद्ध असा पदार्थ आहे भगोसा. भगोसा ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करत आहे. महत्वाचं तर राहीलच. आणि हो, तुम्हाला तर माहितच असेल मी काय म्हणणार आहे ते. नेहमीप्रमाणेच कोनिकाज किचनला ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी कोनिकाज किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या आणि आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आपल्या सर्वांना माझ्या ह्या रेसिपी आवडतात किंवा आपण सगळ्यांनी घरी करून बघितलेल्या आहेत आणि त्या अतिशय उत्तम अशा झालेल्या आहेत. मी आपल्या कमेंटची वाट बघतीये. तर आपण आवर्जून माझ्या रेसिपी बघाव्यात आणि घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. आणि जसा आजपर्यंत आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद आहे कोनिकाज किचनला असा कायम असू द्या. चला तर मग कोनिकाज किचन मध्ये जाऊया आणि बिहारचा प्रसिद्ध असा पदार्थ आहे भगोसा ही रेसिपी बघूयात. मी आपल्या सर्वांना भगोसा ही रेसिपी शेअर करतेय. आणि एक महत्वाचं असं राहिलंय की आपल्या सर्वांना जर का व्यवसाय संदर्भात काही जाहिराती द्यायच्या असतील तर आपण मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या माझ्या मी फेसबुकला, इन्स्टाला आणि कोनिकाज किचन या युट्यूब चॅनलला जाहिराती देणार आहे, शेअर करणार आहे. जर आपल्या कुणाला व्यवसाय संदर्भात जर का काही जाहिराती द्यायच्या असतील किंवा प्रमोट करायचं असेल तर आपण कोनिकाज किचनला चॅटद्वारे संपर्क करू शकता. लवकरच मी माझा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. थोडा विचार करतेय. तोपर्यंत आपण मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या मी माझ्या इन्स्टाला, फेसबुकला आणि कोनिकाज किचन या युट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. चला तर मग आज आपण प्रसिद्ध असा बिहारचा पदार्थ आहे भगोसा ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करत आहे. कोनिकाज किचन मध्ये जाऊया आणि भगोसा ही रेसिपी बघूयात. भगोसे करणार आहोत आपण. या ठिकाणी सर्वात अगोदर तर ही चण्याची डाळ आहे आणि ही चण्याची जी डाळ आहे ती चांगली भिजत घालायची आहे. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती भिजत घालायची आहे. मी ही चण्याची डाळ चांगली 4 तास भिजत घातलेली आहे. ती पाण्यातनं मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर एक पूर्ण वाटी म्हणजे ही मोठी वाटी आहे ते वाटी भरून मी जवळपास इथे ह्या 3 चपात्या होतील त्या 3 चपात्याचं सारण होईल असं मी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या अगदी फिक्क्या अशा मिरच्या आहेत. ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतला आणि लसूण घेतलेला आहे. आणि इथे मी जे घेतलेलं आहे ते आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली 1 चमचा. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी मी लसूण पण घेतला आणि आलं लसणाची पेस्ट पण घेतली आहे. तर ही जी पेस्ट आहे ही आपल्याला फोडणी देताना त्यावेळेला यूज करायची आहे. आपल्याला फक्त इथे आता हा जो लसूण आहे लसूण हिरवी मिरची डाळीमध्ये वाटताना घ्यायची आहे. त्यानंतर इथे मीठ घेतलंय, लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी बडीशेप आहे आणि जिरे आहे, मोहरी आहे, हळद आहे आणि हा जो कांदा आहे हा कांदा मी असा लांबट असा चिरून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हा इथे कांदा लांबट असा का चिरलाय तर हा जो कांदा आहे मला या कांद्याची पेस्ट करायची. कच्चाच कांदा आहे, या कच्च्या कांद्याची मी पेस्ट करणार आहे. पण हे फोडणी देताना मी यूज करणार आहे. सध्या मी हा यूज करणार नाहीये. सर्वात अगोदर मला आता इथे काय करायचंय हिरवी मिरची आणि लसूण आहे आणि चण्याची डाळ आणि थोडी कोथिंबीर हे मी मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे.
इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता ही चण्याची डाळ आहे भिजत घातलेली, ती डाळ मी याच्यामध्ये घेणार आहे. पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाहीये आपल्याला. पाणी न वापरता आपल्याला ही डाळ दळायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. आणि ही जी मिरची आहे, ही मिरची मी अशी कट करून यामध्ये टाकणार आहे. थोडी तोडून घ्यायची हाताने आणि टाकायचे. आणि ही जी मिरची आहे अजिबात तिखट नाहीये, त्यामुळे मी जरा इथे प्रमाण जास्त घेतलेलं आहे. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे कमी तिखट जास्त करू शकता. याच्यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आहे ती टाकली आहे. परत ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर सुद्धा अशी बारीक करेल हाताने आणि ती याच्यात टाकणार आहे. आणि आता मी हे मिक्सर मधनं बारीक करणार आहे. अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये आपल्याला. मी याच्यात पाण्याचा वापर न करता ही मिक्सर मधनं बारीक करणार आहे. जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त बारीक पण करायची नाही. आता मी ही मिक्सर मधनं फिरून घेणार आहे. या ठिकाणी मी मिक्सर मधनं चण्याची डाळ आहे ती अशी मी बारीक केलेली आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. एखादी एक याच्यामध्ये डाळ अखंड दिसते, काही हरकत नाही. एखादी एक आहे, जास्त पण नाहीये. आता मी हे याच्यामध्ये काढून घेणार आहे. इथे मी सर्वच वाटलेली जी चण्याची डाळ आहे ती मी याच्यामध्ये काढलेली आहे. आणि हा जो कांदा आहे, हा कांदा मी कच्चाच कांदा आहे, हा मी मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे फोडणीसाठी. आता अगोदर मी काय करणार आहे, हे मी साईडला ठेवणार आहे आणि मग मी हे पीठ मळायला घेणार आहे. गव्हाचं पीठ आहे, हे मी मळायला घेणार आहे. गव्हाचं पीठ मी एका भांड्यात काढलेलं आहे. त्यामध्ये मी अगदी थोडंसं ओवा आहे, ओवा यामध्ये टाकणार आहे. थोडंसं मीठ आहे, ते मीठ टाकणार आहे. थोडं पाणी टाकणार आणि ते छान असं मळून घेणार आहे. जास्त सैल पण नाहीये आणि जास्त घट्ट कडक असं पण नाहीये. जसं आपण चपाती लाटतो सेम तसं पीठ मळून घेणार आहे मी. इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता मी हे एक साधारण 2 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहे. आणि आता ह्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि थोडं लाल तिखट टाकणार आहे. सर्वात अगोदर यामध्ये मी हिंग टाकणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकणार. मीठ हे आपण चवीनुसार टाकायचं आहे. यामध्ये मी अगोदर हिरवी मिरची टाकलेली आहे, पण ती जास्त तिखट नव्हती. आता थोडस मी अर्धा चमचा असं
लाल तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये, थोडी हळद टाकली आहे, आणि आता हे मी छान असं मिक्स करणार आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकलेली आहे. जर आपल्याला वाटलंच तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा कट करून टाकू शकतो, किंवा एकदम बारीक चॉप करून कांदा पण टाकू शकतो. पण मी यामध्ये कांदा टाकणार नाहीये, कांद्याचे मी पेस्ट करून ती फोडणीला वापरणार आहे. मी हे छान असं मिक्स करणार आहे. हा जो पदार्थ आहे हा बिहारचा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे, भगोसा. आणि तसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की माझं फेसबुक आणि इन्स्टाचं जे आहे त्याच्यावर मी असंख्य अशा रेसिपी टाकलेल्या आहेत. ही रेसिपी सुद्धा मी फेसबुकला आणि इन्स्टाला टाकलेली आहे, पण युट्यूबला मी फर्स्ट टाइम टाकतेय. आता मी हे छान असं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकू शकता आणि बारीक चॉप केलेला कांदा सुद्धा टाकू शकता. आता मी हे साईडला ठेवणार आहे आणि आता मी ह्याची चपाती लाटून घेणार आहे. आता या ठिकाणी मी ही चपाती आहे, ही चपाती लाटून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तसं मी एका साईडला पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये सारण भरायचंय. सारण भरून याचा रोल करायचा आहे आणि रोल झाल्यानंतर आपल्याला उकळता पाण्यामध्ये हे सोडायचं आहे उकळायला. बघू शकता अशा थिकनेसनी, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मी याची एक चपाती लाटून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी सारण भरणार आहे. आता सारण कसं भरायचंय ते बघा. पाण्याचा हात घ्यायचा आपण, आणि हे सारण याच्यामध्ये भरायचं आहे. इथे कडेला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही उकळताना. काय होतं, उकळताना जर का सारण बाहेर आलं तर मग ते पदार्थ बिघडू शकतो. आता मी इथे सर्व याला पाणी लावलेलं, कोणी काय करतं, हे जसं आपण केलंय ना तर याच्यामध्ये छोटे छोटे असे करंजी जसं बनवतो आपण त्या पद्धतीने सुद्धा करंजी बनवल्या जाते, ही जी स्टफिंग आहे त्याच्यामध्ये भरून. पण मी इथे डायरेक्टली रोल करतेय. म्हणजे हा काय होणार आहे, हा सुटणारच नाहीये पाण्यामध्ये. तसा रोल करता आला तुम्हाला तर तुम्ही तसाही रोल करू शकता. मी दोन्ही पद्धतीने दाखवते तुम्हाला. एक मी असा केलेला आहे आणि एक मी तुम्हाला दुसरा रोल करून दाखवणार आहे. हे कडा आपण छान असे चिटकून घ्यायचे आहेत.
एक ही पद्धत झालेली आहे आणि मी आता दुसरा रोल पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला उकळायला टाकायचे आहेत. पाण्यामध्ये थोडस तेल टाकायचं उकळलेल्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर हे आपण सोडून द्यायचे. आणि ही ज्या वेळेला पाण्यामधनं वरती तरंगायला लागतात त्यावेळेला समजायचं हे शिजलेले आहेत आपले. आता मी ही एक पद्धत दाखवली, आता एक मी दुसरी पद्धत दाखवते. मी पुन्हा सेम एक लाटी घेतलेली आहे आणि त्याची मी एक चपाती लाटणार आहे. बघू शकता. आता मी इथे रोल बनवणार आहे. ही एक दुसरी पद्धत आहे. याच्यामध्ये मी सारण टाकते. पाण्याचा हात घेणार आहे. डाळीमध्ये आपण जेव्हा वाटत होतो त्यावेळेला अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. पाण्याचा जर वापर केला तर असं सारण भरता येत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की पाणी अजिबात टाकायचं नाहीये. ज्यावेळेला आपण डाळ पाण्यातनं काढतो ना त्यावेळेला पूर्णपणे पाणी त्याचं काढून घ्यायचं. आता इथे मी कडेकडेला पाण्याचा हात लावणार आहे जेणेकरून सारण उकळताना बाहेर येणार नाही. संपूर्ण याला मी कडेला पाण्याचा हात लावते. आता मी याचा रोल करणार आहे. ही दुसरी पद्धत आहे. मी तुम्हाला या आधी वेगळी दाखवली आहे, आता ही वेगळी आहे. आता हा जो कडेचा आहे याला व्यवस्थित असं जॉईन करायचं जेणेकरून आपलं जे सारण आहे उकळताना बाहेर येणार नाही. ही जी कडेची आहे ही कडेची सुद्धा अशी फोल्ड करायची आहे आणि याला पाण्याचा हात लावायचा आणि ही पॅक करून द्यायची. सेम इकडनं पण एकदा जर का सारण बाहेर आलं तर तो पदार्थ बिघडेल आणि पाण्यामध्ये उकळताना सगळं त्यातलं सारण बाहेर येणार आहे आणि पाणी पण खराब होणार. जी चांगली आहेत ती सुद्धा रोल खराब होतील. त्याच्यामुळे हे जरा व्यवस्थित करायचं काम. बघू शकता ही एक दुसरी पद्धत आहे आणि ही एक पद्धत. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे रोल बनवून दाखवलेले आहे. एक हा आणि एक हा आत्ताचा. आता मी पुन्हा तिसरी लाटी आहे ती लाटी लाटायला घेणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ते सारण भरून उकळायला टाकू शकता. आता मी पुन्हा याच्यामध्ये सारण भरणार आहे. मी इथे रोलच करणार आहे कारण मला इझी पडतो रोल सुद्धा आणि मी याच्या आधी बरेच वेळेस केलेला आहे हा पदार्थ, त्यामुळे मला ती सवय होऊन गेली आहे. पाण्याचा हात अगदी हलका द्यायचा जेणेकरून जास्त पातळ होणार नाही. पुन्हा मी कडेने सगळीकडनं पाणी लावणार आहे याला. आणि मी आता याचा रोल करणार आहे.
एका साईडला मी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने तिघ पण मी बनवलेले आहेत. इथे मी चौथा रोल तयार करतेय. बरोबर 4 रोलचे माझं सारण तयार झालेलं आहे. एक वाटीमध्ये पाण्याचा हात घ्यायचा. संपूर्ण पाणी लावायचं सगळीकडे. आता मी हा रोल करते. मी माझ्या फेसबुकला इतक्या रेसिपी टाकलेल्या आहेत ना की मला स्वतःला आठवत नाहीत आता. कारण बरेच वर्षापासून मी फेसबुक यूज करते आणि त्याच्यावर मी माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या मी टाकलेल्या आहेत. आता मी हा पॅक करणार आहे. अजिबात सारण बाहेर येऊ द्यायचं नाही आपल्याला. त्यानंतर तुम्ही ही कडा बाजूनी कट करून टाकून देऊ शकता. फक्त उकळताना याच्यातनं सारण बाहेर पडलं नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची आहे. आता हा चौथा पण तयार झालेला आहे. आता मी हे उकळायला घेणार आहे. आता इथे मी पाणी उकळलंय का ते चेक करणार आहे. छान पाणी उकळलेलं आहे. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं होतं आणि आता काय करायचंय, हे असं सोडून द्यायचे. तुम्ही म्हणाल ते खाली चिटकले, चिटकणार नाहीये. ज्या वेळेला ते शिजेल ना ते वरती तरंगून येणार आहे, तर समजून घ्यायचं ते शिजल्या गेलेलं आहे. अगदी अल्लाद असे धरायचे आणि सोडायचे त्याच्यामध्ये. चौथा माझ्याकडनं जरा तुटलाच. बघूया आता त्यातलं सारण बाहेर पडेलच. खूप केअर केली मी, पण ते जरा चिटकलं त्याच्यामध्ये आणि ते निघालं. असो, आता मी ही छान उकळू देणार आहे. उकळल्यानंतर ही आपोआप वरती येणार आहेत. त्यावेळेला समजून घ्यायचं की ही आपली उकळून झाली, छान शिजून गेलेली आहेत. आता मी याला उकळायला ठेवलंय. इथे ही कांदा आहे. हा कांदा मी मिक्सर मधनं बारीक करणार आहे. कच्चाच कांदा आहे हा. कच्चा कांदा मिक्सर मधनं बारीक करायचा आहे. इथे भगोसे उकळायला जे टाकले होते मी ते झाले का बघूया. झालेले आहेत, उकळून वर आले. आणि मी तुम्हाला बोलले होते की ज्या वेळेला स्टफिंग बाहेर नको यायला, हे माझ्याकडनं चिटकलं होतं आणि मी ते टाकलं त्यावेळेला ते तुटलं गेलंय आणि स्टफिंग बाहेर नाही आलं. पण नाहीतर ही सर्व खराब झाली असती.
हे सगळं शिजल्या गेलेली आहेत. ही उकळून वर आलेली आहे. आता मी ही बाहेर काढणार आहे आणि ही गार होऊ देणार. ही छान गार झाली का मग ती कट करायची आपल्याला आणि नंतर ती फोडणी द्यायची आहे. आता मी हे गॅसची फ्लेम आहे ती बंद करणार आहे आणि हे गार होऊ देणार आहे. अशा पद्धतीने मी उकळून घेतले, गार झाले. गार झाल्यानंतर मी याच्या वड्या केलेल्या आहेत, कट केल्या मी आणि अशा वड्या तयार केलेल्या आहेत. आणि इथे 2 कांदे आहेत, ते मी त्याची पेस्ट करून घेतली आहे. कच्चा कांदा आहे. त्यानंतर इथे 1 कांदा आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे मी. थोडासा पुदिना आहे, तो कट केलेला आहे. पुदिना हा ऑप्शन आहे, तुम्ही स्किप करू शकता, पण मी इथे तो यूज करणार आहे कारण त्याची जी स्मेल आहे आणि त्याची जी टेस्ट आहे खूप छान अशी लागेल. कढीपत्ता आहे, आलं आणि लसणाची पेस्ट आहे आणि कोथिंबीर कट केलेली आहे. आता मी भगोसेला फोडणी देणार आहे. गार झाल्यानंतर छान असे त्याचं वड्या तयार होतात कट केल्यानंतर. आता मी फोडणी देणार आहे. कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकले, जिरे टाकले आणि ऑप्शन आहे बडीशेप, मी ती टाकलेली आहे, तुम्ही स्किप करू शकता. कढीपत्ता टाकला, बारीक चॉप केलेला कांदा, हलका गुलाबी होईपर्यंत परतवणार आहे. पुदिना आहे हा, तो टाकलाय मी यात. आता यामध्ये जो कांद्याची मी पेस्ट केली आहे, कच्चा कांदा, तो टाकणार आहे. आणि आता हा छान मी परतवणार आहे. हा चांगला परतवायचा, त्याचा जो कच्चा असा एक स्मेल आहे तो आपल्याला घालवायचा आहे. आलं आणि लसणाची पेस्ट आहे. मीठ आहे.
हलका गुलाबी असा रंग होत चाललाय बघा याचा. याला आणखी 2 मिनिटं मी परतवणार आहे. बघू शकता इथे कांदा झालेला आहे परतवून. तेल सुटलंय साईडला, म्हणजे आपला कांदा परतवून झालेला आहे. हळद, अगदी थोडस लाल तिखट आहे. हिंग, हे छान मिक्स करणार आहे मी. आता ही जी भगोसे केलीत आपण, ही कट केलेली आहे, ही याच्यामध्ये मी टाकणार आहे. ही छान अशी मिक्स करून घेणार आहे मी याच्यामध्ये. इथे मी छान परतवून घेतलेलं आहे. आणि इथे हा मॅगी मसाला आहे, हा ऑप्शन आहे. तुम्ही यामध्ये टाकायचं तर टाका, नाही तर स्किप करू शकता. पण मी इथे हा टाकणार आहे. याची जी टेस्ट आहे ना, आणखीनच छान अशी लागणार आहे. आणि मी पुन्हा हे परतवणार आहे. दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला पण अप्रतिम झालेले आहे, बघू शकता. गॅसची फ्लेम आहे ती कमीच आहे. त्यानंतर मी याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे. पुन्हा मी हे मिक्स करणार आहे. भगोसे तयार झालेले आहेत. याला जास्त शिजवायची काहीच गरज नाहीये. अशा पद्धतीने बिहारचा प्रसिद्ध पारंपरिक हा पदार्थ आहे भगोसे. ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर केलेली आहे. आपल्या सर्वांना जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कोणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, अजूनपर्यंत ज्यांनी कोणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर करावे. आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा.
चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे. त्याचा रंगही बघा किती सुंदर असा आहे. बिहारचा प्रसिद्ध आणि पारंपरिक हा पदार्थ आहे भगोसे. मी आपल्याला ही रेसिपी शेअर केलेली आहे.